जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉर्ममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की BMC ज्युनियर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यासाठी जी पदभरती होती त्याची जी डेट आहे ती डेट तुमची दिली गेली होती 14/11/2025. मग आता 14/11/2025ला काय झालं किंवा पुढची डेट मिळाली आहे का, त्या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. जी तुमची कामकाजाची जी अपडेट आहे किंवा जी डिटेल आहे त्याला आपण बिझनेस ऑन डेट किंवा आपण त्याला ऑर्डर डिटेल म्हणतो, ती अपलोड झाली नाही आहे. अगोदरच तुम्हाला क्लिअर करतो, ऑर्डर जी आहे किंवा त्या दिवशी काय कामकाज झालं ती ऑर्डर डिटेल जी आहे ती अपलोड झाली नाही आहे. ती ज्या दिवशी अपलोड होईल किंवा ती सोमवारी अपलोड होईल तेव्हा मी ती तुमच्यासोबत डिस्कशन करेल. परंतु आज थोडक्यात सांगण्याचा माझा मुद्दा आहे की आजचा दिवस किंवा 14 तारखेला 14/11/2025ला काय कामकाज झालं किंवा बिझनेस ऑन डे काय झालं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की BMC ज्युनियर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांची केस जी आहे ती केसमुळे त्यांचा निकाल किंवा त्यांचे गुणपत्रक किंवा त्यांना मिळालेले मार्क जे आहेत ते समजत नाही आहेत. तर ही जी पदभरती आहे ती केसेसमध्ये अडकलेली आहे. 2 केसेस वेगवेगळ्या ठिकाणी आहेत किंवा 2 केसेस जे आहेत ते पॅरलली सुरू आहेत. एक केसचं जे अपडेट आहे ते तंतोतंत मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्यासुद्धा केसची अपडेट मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये. ज्या पद्धतीने आपण ही केसची जी पूर्ण डिटेल आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू असते, तशीच ती दुसरीसुद्धा केस आहे त्याची अपडेट काय आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे. परंतु आजची किंवा ही जी केस आहे ज्याची डिटेल आपण नेहमी चर्चा करत असतो त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट डेट हिअरिंग तुम्हाला मिळाली आहे. ती नेक्स्ट डेट हिअरिंग आहे तुमची 20 जानेवारी 2026. म्हणजे पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी, पुढच्या महिन्यात सुद्धा तुम्हाला डेट मिळाली नाही, डायरेक्ट तुम्हाला मिळाली जानेवारी महिन्यात 20 जानेवारी. म्हणजे 20 जानेवारी म्हणजे खूप लास्टमध्ये तुम्हाला आता ती डेट मिळालेली आहे. त्या डेटपर्यंत तुम्हाला जे कामकाज आहे अर्जंट ऑर्डरमध्ये तुमचे 3 डेट किंवा 3-4 डेट जे आहेत तुमचे अर्जंट ऑर्डरमध्येच गेलेले आहेत. परंतु BMCचं जे BMCचे वकील असतील किंवा ज्यांनी केस केलेली असेल किंवा आपल्या कधी आपलं जे बोर्डावर आपलं चार्ट बोर्डवर जे आपलं केसेसचं जे अपडेट असतं किंवा आपला जो नंबर असतो तो कधी लागत नाही. त्यानंतर जे कोर्ट आहे त्यांचं कामकाज संपतं, त्यानंतर आपल्याला डेट मिळते. अशाच पद्धतीने आपले जे आहेत ते डेट मार्च एप्रिलपासून सुरू असलेली जी केस आहे त्याची जी हिअरिंग आहे ती तुम्हाला इथं दिसत असेल. एप्रिलपासून सुरू असलेली हिअरिंग विद्यार्थी मित्रांनो आता तुमची 2026 जी आहे 2026 ह्यामध्ये येऊन भिडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं फ्रस्ट्रेशन समजू शकतो, परंतु अशा केसेसमुळे तुमचं जे भविष्य आहे किंवा तुम्हाला मिळालेले मार्क हे देखील तुम्हाला समजू शकत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशा केसेसमुळेच तुमचे मार्क तुम्हाला समजू शकत नाही आहे किंवा जे विद्यार्थी तिथे सिलेक्ट होणार आहे त्यांची नियुक्ती असेल किंवा त्यांची पुढील पदभरती जी असेल किंवा प्रक्रिया असेल ती या केसेसमुळे अडकलेली आहे. आता 20 तारखेला काय होतं ते आपण पाहणार आहोत. 20/1/2026 तुमची पुढील डेट आहे या केससाठी, जी मुंबई हायकोर्टमध्ये सुरू आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अजून जी दुसरी आहे किंवा बघा इथं तुम्हाला ऑर्डर दिसत नसेल, ज्या वेळेस इथं ऑर्डर अपलोड होईल त्यावेळेस मी ती तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे की त्या दिवशी काय झालं. जसं इथं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करतो की काय झालं किंवा पॅरामध्ये काय झालं किंवा त्यांनी काय सांगितलं, आपला नंबर लागलाच नाही का किंवा नंबर लागला तर त्यांनी का एवढी लेट डेट दिली किंवा कोणाचं सबमिशन झालं का, सबमिशन म्हणजे कोणीतरी तिथं उत्तर दिलं का, आपले वकील हजर होते का, त्यांचे वकील हजर होते का, या संपूर्ण जी डिटेल आहे ती अपलोड होईल तेव्हा मी तुमच्यासोबत ती डिस्कशन करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. थोडक्यात तुम्हाला मी सांगून दिलं की तुमची जी पुढची डेट आहे हिअरिंगची ती 20/1/2026 आहे. तुमचं फ्रस्ट्रेशन समजू शकतो. आता याला काहीही पर्याय नाही आहे. जेव्हा ती डिटेल ऑर्डर येईल तेव्हा मी ती तुमच्यासोबत
व्यवस्थितपणे डिस्कशन करणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतं या केसबद्दल किंवा तुमचं ओपिनियन काय आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यवस्थितपणे सांगू शकतात. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची मी रजा घेतो. जय हिंद.